फलंदाजी स्वीकारलेली आहे. मैदानात सर्व खेळाडू गेलेले आहेत. दोन्ही पंचांचा इकडे विचार होतोय. पंचांनी सुद्धा मैदानाचा ताबा घ्यावा. हा पहिल्या फेरीचा शेवटचा सामना आहे, चौथा सामना आहे. याच्या अगोदर 3 सामने झाले. 3 सामन्यामध्ये गावदेवी चिंचोटी, सदानंद स्मृती संघ आणि न्यू स्टार संघ हे 3 संघ विजयी झालेत पहिल्या फेरीत. आणि हा चौथ्या सामन्यामध्ये पहिल्या फेरीचा शेवटचा सामना संकल्प ग्रुप गजानन स्मृती कामान विरुद्ध सावंतपाडा विरुद्ध वीर मराठा डोंगरीपाडा. बघा एके ठिकाणी वीर हा शब्द आहे, तर एके ठिकाणी संकल्प आहे. संकल्प केलेला आहे की कोणतीही गोष्ट अवघड नाही आहे, ती गोष्ट करायची आहे. मात्र दुसऱ्या ठिकाणी वीर मराठा म्हणजे जे 7 मराठे धावले त्याच्यापैकी हा संघ आहे. बघूया काय होतं ते. दोन्ही पंच मैदानाचा ताबा घेत आहेत. तसं बघितलं तर अशा या सामन्यांना एवढी प्रेक्षकांची सामन्याकडे उपस्थिती नसते. प्रेक्षक नेहमी अशा सामन्यांना पाठ करतायत. परंतु काही का होईना याच्यातून खालच्या भागातून चांगले खेळाडू निर्माण होतात आणि जे एक गाव एक संघ म्हणा की जिल्हास्तरीय म्हणा जे खेळात जातात त्यांना कुठेतरी स्कोप भेटतो. आणि हा सामना आता सुरू होईल. पंचांनी आपल्या जागेचा ताबा घेतलेला आहे. विनंती आहे संकल्प ग्रुपला की त्याने ताबडतोब आपलं क्षेत्ररक्षण लाभायचं आहे आणि सामन्याला सुरुवात करायची आहे. Check test. Hello. पहिल्या चेंडूवरती ऑन ड्राईव्हने एक फटका मारला. एक धाव भेटली. आपलं खातं खोलले ते जयेशने. आता स्ट्राईकवर फलंदाज आहे तो भूमीत आहे. चांगला फलंदाज आहे तो. पहिला षटक घेऊन आलाय तो अतुल ठाकरे. एक उदयनमुख असा खेळाडू या भागातील. डाव्या हाताने टाकले चेंडू. फुलटॉस चेंडू यावेळेला मात्र झेल सुटलेला आहे तिकडे. चांगला चेंडू होता, घ्यायला पाहिजे होता. खोला टप्प्याचा आणि लो फुलटॉस चेंडू मात्र ढकलला चेंडू. तो शॉर्ट मिडॉनला सरळ हातात गेला होता. काय अवघड नव्हतं मात्र झेल सुटते. 2 चेंडूवर 2 धावा.
8 धावा झालेत, 5 चेंडू टाकून झालेत. एक षटकार आणि एक सिंगल सहित खेळतोय तो जयेश. मला वाटतं 5 चेंडू झालेत. शेवटचा चेंडू घेऊन जातोय तो अतुल ठाकरे. अतुल जयेशसाठी जोरकस मारायचा प्रयत्न, चेंडू हवेत जरूर आहे. बघूया झेल होतो की काय. आणि एक चांगला झेल पकडलेला आहे. खरंच सर्कलमध्ये असलेल्या खेळाडूला 10 पावलं मागे जावं लागलं. सुंदर असा झेल आणि जयेश हा परतोय. जयेशच्या बऱ्याच खेळी मी बघितलेत की त्या सुरुवात करतो चांगली, मात्र त्याला कन्वर्ट करता येत नाही उच्च धावांमध्ये. आणि तो इकडे आत्मघातकी फटका मारून बाद झालेला आहे. पहिला गडी बाद झाला. तो धावसंख्या एक षटकाच्या समाप्तीनंतर 8 धावा आहेत. तुम्हाला सामन्यात राहायचं आहे कमीत कमी तुम्हाला 60-65 धावा 5 षटकात काढावे लागतील आणि टिच्चून गोलंदाजी चांगलं क्षेत्ररक्षण करावं लागेल. मात्र पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर डोंगरीपाडाची धावसंख्या आहे ती 1 बाद 8. 6 चेंडूमध्ये 8 धावा आल्यात. 7 धावाकडून बाद झाला तो जयेश. आणि अक्षय जाधव येतोय, नवीन फलंदाज, चांगला खेळाडू आहे. बघूया मिळालेल्या संधीचं कशात रूपांतर करतोय. जेव्हा संघाला त्याची आवश्यकता आहे, संघाला धावांची गरज आहे, तेव्हा तो कोणत्या पद्धतीने फलंदाजी करतोय. आता मात्र दुसऱ्या बाजूने येतो तो वैभव धूम येतोय. अतुल ठाकरे यांनी चांगली कामगिरी केली. एक षटकार लागला त्याला, मात्र 8 धावा दिल्या, एक गडी बाद केला, चांगला फलंदाज बाद केला. आणि ते जे मॅन्डेटरी ओव्हर आहेत त्याच्यामध्ये जे लिमिटेशन आहे त्या 2 षटकापर्यंत राहील. 5 षटकाच्या याच्यात 4 षटकामध्ये 30 सर्कल यार्डमध्ये मात्र ते राहील. अशा पद्धतीने वैभव धूम येतोय. समोर फलंदाज आहे तो भूमित भोईर आहे. बघूया, चांगली धावसंख्या उभारली पाहिजे आपल्या संघासाठी या दोन्ही खेळाडूंनी. वैभव धूम पहिला चेंडू, चांगला चेंडू, अतिशय लो ट्रॅजेडीचा चेंडू. टप्पा खाल्यानंतर चेंडू गुडघ्याच्या उंचीपर्यंत आला, मात्र फलंदाजीची अपेक्षा होती चेंडू उडेल आणि त्याला पुल करीन, मात्र तसं काही झालं. निर्धार चेंडू जातोय. 7 चेंडू टाकून झालेले आहेत. एक षटक आणि एक चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या येते 8. आणि बाद आहे. इकडनं दिसलं कड घेतोय. खरोखर वैभव धूम यांनी चांगली गोलंदाजी टाकली. दोन्ही चेंडू स्लो डायरेक्शनला टाकले. तर टप्पा महत्वाचा आहे. लक्षात घ्या, तुमचा वेग महत्वाचा नाही, तुम्ही कोणत्या टप्प्याने गोलंदाजी टाकताय हे महत्वाचं आहे. आणि दोन्ही वेळेला त्याने उजव्या एष्टीच्या थोड्या बाहेर ठेवला होता चेंडू आणि बॅटची कड घेऊन जातो आणि भूमीत बोईर हा बाधून फलंद येतोय. नवीन फलंदाज सूर्यकांत तांगडी जातोय. डोंगरीपाडा म्हटलं म्हणजे तांगडी, पाटील, भोईर या तिघांचा मिलाप आहे तिकडे. तांगडी आलेला अशा विपरीत परिस्थितीत बघूया कशी फलंदाजी करतो. आपल्या संघासाठी जेव्हा धावा हव्यात तेव्हा त्यांनी चांगली फलंदाजी केली पाहिजे. इकडे जमलेल्या प्रेक्षकांना, जमलेल्या खेळाडूंनी अपेक्षा आहे, मात्र कधी कधी अपेक्षा फोल ठरतात. बघूया काय करतो तो. 8 चेंडूंचा सामना झालेला आहे. 2 बाद 8. एवढी काय चांगली सुरुवात नाही. त्याच्यात एक षटकार आहे. निश्चितच कौतुक करेन ते सावंतपाड्यांच्या गोलंदाजाचा. पुढचा चेंडू परत हा लो ट्रॅजेड चेंडू. यावेळेला चेंडू नीटचा त्यांना समजला नाही आणि मला वाटतं बाद झालेत, ते बोर्ड झालेत. काय क्या कहणे. समीर कोठावले आलेले आहेत, नवीन फलंदाज. बघा, घासलेलीची जी लाईन लागते केरोसिनसाठी, आता केरोसिन नाही आहे, मात्र तशा पद्धतीची डोंगरीपाड्याच्या फलंदाजाची तू चल मैं आता अशा पद्धतीने लाईन लागलेली. या षटकात लागोपाठच्या 2 चेंडू 2 गडी वैभव धूमने आपल्या संघासाठी बाद केलेले आहेत. बघूया हॅट्रिक करतो काय. हॅट्रिकची संधी आहे इकडे. आणि या KPLच्या ग्राउंडमध्ये फार थोड्या हॅट्रिक झालेल्या आहेत. माझे स्कोरर नवीन आहेत. जर इकडे विजय असते तर त्यांनी मला ताबडतोब सांगितलं आतापर्यंत किती हॅट्रिक झालेले आहेत. पुढचा चेंडू हॅट्रिकचा चेंडू. हा यावेळेला हॅट्रिक होते की बघू. आणि हॅट्रिक झाली. अरे सोडलेला आहे झेल. सोप्पा असा झेल सोडलेला आहे. झेल पकडायला पाहिजे होता खरोखरच.
दुर्दैव आहे त्या संघाचा. 4 चेंडूमध्ये 2 गडी बाद केलेत आणि हा तिसरा गडी बाद होता. मात्र झेल सुटला. 1 धाव जाते. धावसंख्या होती 9. 3 बाद 9. अत्यंत टिच्चून गोलंदाजी करतात. बघा मी सांगितलं वेगाला तुमच्या काही महत्त्व नाही आहे. तुम्ही कोणत्या पद्धतीने टप्प्यावर गोलंदाजी यावेळेला जोरकास फटका बघूया आणि चांगलं क्षेत्ररक्षण शरीरानं काय होईना मात्र अडवलेलं आहे. 3 धावा अडवल्या संघाच्या. धावसंख्या जाते डबल फिगरमध्ये. धावसंख्या होती ती 10. गडी बाद झाले ते 3. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातील घेऊन जातो वैभव दुम. अतिशय गोलंदाजी चांगली केली त्यांनी. मला प्रभावित केलेलं आहे स्वतःच्या गोलंदाजीने. आणि कधी कधी आता वाटायला लागलं की अकबर एक गाव एक संघामध्ये त्याला का घेऊन जातोय. खरं चांगली गोलंदाजी टाकतोय तो. आणि आज डोंगरीपाड्याच्या संघामध्ये त्यांचे सर्वात अनुभवी खेळाडू ते नाही आहेत. मला वाटतं अनफिट आहेत ते. मात्र परिस्थिती खराब आहे. चांगला चेंडू बघूया. आता सोप्पा झेल आहे आणि हा झेल घेतलेला आहे. क्या कहणे काय सांगणार. 3 गडी बाद केले. Give me some time. आणि एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे. मी अगोदर सांगितलं कमीत कमी तुम्हाला 5 षटकात 60-65 धावा काढाव्या लागतील. समोरच्या संघाला आव्हान द्यायचं असेल किंवा स्वतःला सामन्यामध्ये ठेवायचं असेल त्या धावा हव्यात. मात्र तसं होत नाही. 2 षटके संपलेले आहेत. निर्णायक षटक टाकले वैभव दुमने. फक्त 2 धावा देऊन 3 गडी बाद केले. गोलंदाजीसाठी आलाय तो अतुल ठाकरे. अतिशय चांगला गोलंदाज आहे. एरिया कपमध्ये त्याला बघतो आपण. एक गाव एक संघामध्ये बघतोय आणि इकडे चांगली कामगिरी त्याच्याकडून अपेक्षित चांगली कामगिरी करतोय. अतुलचा हा चेंडू यावेळेला ऑफ द टॉस खेळून काढलेला. कव्हरच्या दिशेत गेला चेंडू. क्षेत्ररक्षण थोडंसं गच्चाल झालंय. मात्र एकापेक्षा जास्त धावा नाहीत. धावसंख्या वाढते ती 11. 4 बाद 11. दयनीय परिस्थिती डोंगरीपाडा संघाची. वीर मराठा डोंगरीपाडाने संकल्प मी अगोदर सांगितलं एका ठिकाणी संकल्प आहे आणि एका ठिकाणी योद्धे आहेत. वीर योद्धे आहेत. जे शूरवीर 7 मराठे धावले होते तेच मराठे इकडे खेळत आहेत. अतुल ठाकरे पुढचा चेंडू घेऊन जातोय. फुटटॉस बनून खेळण्याचा प्रयत्न. चेंडू ऑफ ड्राईव्ह केलेला आहे. मला वाटतं एकच धावावर समाधान मानावं लागेल आणि चांगलं क्षेत्ररक्षण. एका धावसंख्या 12 होतं. थेंबे थेंबे तळे सचे. 12 धावसंख्या. 4 गडी बाद 12. खरोखरच एक एक धावासाठी झगडावं लागतं त्या डोंगरीपाड्याच्या संघाला. अतुल ठाकरे चांगला गोलंदाज आहे. चांगली छाप पडली एरियामध्ये त्यांनी आपली. हो चांगला चेंडू आला. मात्र डेलिकेट केलेला आहे. चेंडू कव्हरच्या दिशेने जातोय. पॉईंटच्या दिशेने चेंडू अडव जाते. 1 धाव भेटते. आणि युवा सेनेची इकडे जी स्पर्धा झाली होती त्या स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट गोलंदाजीचं पारितोषिक अतुल ठाकरेला भेटलं होतं. खरोखर तिकडे काय एरिया मॅच नव्हती. एक गाव एक संघ होता. ओपन मॅचेस होते. तिकडे हे पारितोषिक मिळवणं म्हणजे खरोखर तुमच्या कलागुणांना कुठेतरी वाव दिल्यासारखं आहे. अतुल ठाकरे पुढचा चेंडू जोरकस मारायचा प्रयत्न. चेंडू टप्पा पडल्यानंतर छातीच्या उंचीच्या पेक्षा जास्त गेला. मात्र तेवढी उंची फलंदाजाची नाही. पूल करण्याचा प्रयत्न. चेंडू काही बॅटीत येत नाही. चेंडू सरळ दिला जातो तो गोलंदाजाकडे. निश्चितच पूर्ण मार्क्स देईन या दोन्ही गोलंदाजाला. धूमला आणि अतुल ठाकरेला. अतुल ठाकरे पुढचा चेंडू घेऊन. यावेळेला मात्र यॉर्कर टाईप चेंडू काही बॅटीत येत नाही. बाकीचं काम यशस्वी करतो. या षटकातील शेवटचा चेंडू मला वाटतं तिसऱ्या षटकातील. बघा कुठे धावांच्या खोऱ्याने धावा यायला पाहिजेत. मात्र इकडे धावा काढताना फार मोठे प्रॉब्लेम्स येत आहेत. फार मोठे प्रॉब्लेम्स येत आहेत. समोरून आमच्या देवदल ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आमचे एक चांगले कार्यकर्ते बहुजन विकास आघाडीचे कमलाकर जाधव. तेवढे चांगले कार्यकर्ते बहुजन विकास आघाडीचे रत्नाकर सावंत हे दोघे येत आहेत. त्या दोघांचा सुद्धा आयोजकांमार्फत इकडे मी स्वागत करतोय.
एका धावेने समाधान. धावसंख्या झाली ती 14. 3 षटकं संपलेले आहेत. खरंच अधोगती होते इकडे त्या डोंगरीपाडा संघाची. या दोघांचं सुद्धा इकडे मनापासून हार्दिक हार्दिक असं स्वागत करतोय. या आणि स्थानापन्न व्हा. हे दोघेही आमचे आदरणीय असे पाहुणे आहेत. तेव्हा त्यांचं स्वागत आहे. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती 14 धावा आहेत. 4 गडी बाद. बिकट परिस्थितीतून जात आहे तो डोंगरीपाड्याचा संघ आणि तेवढी चांगली कामगिरी केली ती संकल्प ग्रुपच्या दोन्ही गोलंदाजाने. विशेष करून गोविंद धूम याने एका षटकात फक्त 2 धावा धावून 3 फलंदाज बाद केले. तर दुसऱ्या ठिकाणी अतुल ठाकरे यांनी 2 षटकात 12 रन देऊन 1 गडी बाद केले. चौथ्या षटकाची सुरुवात होते इकडे. उरलेल्या 12 चेंडूत धावा आल्या पाहिजेत तर सामन्याला रंगत येईल किंवा कुठेतरी स्वतःला सिद्ध करू सांगेल डोंगरीपाड्याचा संघ. मात्र बघूया पुढचे येणारे 12 चेंडू काय सांगतात ते. गोलंदाजीसाठी आलाय तो आशिष आलेला आहे. फलंदाजी मार्कवर आहे तो रोहित आहे. अपेक्षा आहे रोहितकडून एक चांगल्या धावसंख्ये संघासाठी बहाल करण्याची. पण बघूया काय होतं ते. आशिष येतोय. आशिष रोहितसाठी. हो चांगला चेंडू. लो टार्गेट चेंडू उजव्या स्टेजच्या बाहेर चेंडूला मारण्याचा प्रयत्न. चेंडूचा बॅटचा संपर्क होत नाही. बाकीचं काम यष्टरक्षक करतोय. आणि कमलाकर जाधव आणि रत्नाकर सावंत आले त्यांच्या माहितीसाठी सांगतो की 40 वर्षा अगोदर इकडे कॉमेंट्री कोण करायचा नाही. मी आणि शरीफ अन्सारी पैगंबरवासी आम्ही दोघेच कॉमेंट्री करायचो. मात्र हा चांगला चेंडू यावेळेला आणि फलंदाज बाद. आणि आज मात्र कॉमेंट्रीचा सुकाल आलेला आहे. त्यावेळेला शोधून कॉमेंट्रेटर भेटायचे नाहीत आणि कॉमेंट्री खरंखर हिंदी आणि मराठीमध्ये दोन्ही याच्या भाषेत व्हायची. इंग्लिशमध्ये सुद्धा व्हायची. जुन्या गोष्टींना जुन्या स्मृतींना उजाला देतो इकडे. आणि खरोखरच माणसाच्या जीवनात काय येणारं भविष्य, गेलेला भूतकाळ आणि चालू वर्तमान या 3 गोष्टी माणसाच्या जीवनात आहेत. या 3ही गोष्टीत मनुष्य जर व्यवस्थित वागला तर त्याला निश्चितच त्याचा शेवट कशासाठी केला होता अट्टाच शेवटचा क्षण सुखाचा हवा तो शेवटचा क्षण सुखाचा होतोय. नवीन फलंदाज धीरज. आणि धीरजाने धीरजाप्रमाणेच खेळलेला आहे. धीरज म्हणून त्याने धीरजाने चेंडू लॉंग ऑफ कडे रखला. एकच धाव भेटत. एका धावाने धावसंख्या आली ती 15. फक्त 1 षटकार आलेले आहे या संपूर्ण खेळामध्ये. तो पण मारला होता तो जयेशने. मात्र सगळ्या सिंगल डबल सिंगलच धावा आलेल्या आहेत. सगळ्या सिंगल धावा आलेत. फार सुंदर गोलंदाजी टाकतायत. यावेळेला जोरकस मारायचा प्रयत्न. चेंडू बॅटीत येत नाही आणि चेंडू काही जमिनी पडतोय. मात्र 2 धावा निश्चित भेटतील. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण होते. धावसंख्या झाली ती 17. 4 चेंडू टाकून झालेत. माझे स्कोरर विचार करतील का हा माणूस माझ्या स्कोअरकडे बघत नाही आहे मात्र नेमकी कॉमेंट्री करतोय. जुने तांदूळ असतात ना बाई, हा ते चांगले शिजतात लक्षात घ्या. नवीन तांदूळ शिबट होतात. पेच काढावी लागते. ठीक आहे. माझ्या साथीदार कॉमेंटेटरने त्याला काय वेगळं काय समजू नये. हा चेंडू यावेळेला मात्र चांगला फटका. षटकार. थँक्यू डीजे. रोहित शर्मा स्टाईल मारलेला पुलचा फटका मिड विकेटच्या क्षेत्रात. षटकार. आणि परत तोच फटका. रोहित शर्मा स्टाईल षटकार. 2 लागोपाठच्या चेंडूवर 2. षटकाच्या समाप्तीनंतर 2 षटकार आले. अक्षय जाधव याच्या बॅटीतून
अक्षयला बरेच खेळ करताना बघितले, पण आजचे उपयुक्त असे केले आहे. धावसंख्या आहे ती 29. बघा 29 धावांमध्ये 3 षटकार आहेत, बाकीच्या सगळ्या सिंगल्स आहेत. एक षटकार मारता जयेशने, 2 षटकार मारले ते अक्षयने. शेवटचं षटक आमच्या बाजूने युनिव्हर्सल कॉलेजच्या बाजूने किंवा घेऊन येतोय तो मयूर येतोय. मयूर म्हणजे मोर. मोर हा राष्ट्रीय पक्षी आहे एका देशाचा आणि आपल्याच देशाचा आहे. बघूया मयूर काय करतोय. मात्र फक्त 29 धावा आहेत 5 षटकाच्या सामन्यामध्ये. कमीत कमी सुरुवातीला समजा 65 धावा जमल्या पाहिजेत, मात्र 29 धावा फलकावर आहेत. मयूर जोरकस मारायचा प्रयत्न, चेंडूच्या बॅटीने धावबाद होऊ शकतो आणि फलंदाज धावबाद. चार षटक आणि 1 चेंडूमध्ये धावसंख्या झाली ती 29. 5 गडी बाद, 6 गडी बाद. दर्पण गेलेला तांगडी पाटील, तांगडी गोलंदाज आहे तो मयूर. चांगली पकड बसवलेली आहे संकल्प गजानन स्मृती संघाने या सामन्यावरती. दर्पण तांगडी दुसरा चेंडू घेऊन शेवटच्या षटकातील येतोय. समोर फलंदाज आहे तो दर्पण. उजव्या रेषेच्या बाहेर खराब चेंडूची नोंद होते. धावसंख्या झाली ती 30. नॉट स्ट्राईकला येतो अक्षय. स्ट्राईकला अक्षय आहे. अक्षयकडून धडाकेबाज खेळाची गरज आहे. 2 षटकार लागवले त्याने. बघूया 4-5 चेंडूत काय करतोय तो. खरंच सांगतो या सामन्यांना प्रेक्षकांनी पाठ दाखवलेली आहे. कोणताही प्रतिसाद नाही आहे प्रेक्षकांचा या सामन्यांना. मात्र लीगचे जे सामने आहेत, जे KCLचे सामने आहेत, ते त्यांना खेळवावे लागतात नियमाप्रमाणे. जोरकस मारण्याचा प्रयत्न, चेंडू निसा बॅटवर आला. 1 धाव होते. बघूया दुसऱ्या धावासाठी धावतात का. दुसऱ्या धावासाठी धावलेले आहेत आणि धावबाद झालाय तो अक्षय. तर पंचांबरोबर कोणत्याही प्रकारचा संवाद किंवा संवाद करायचा नाही आहे. पंचांनी निर्णय दिलेला आहे. धावबाद आहेत. मुकाट्याने ज्याला खेळाडूतीने स्वीकारायचं आहे. 4 चेंडू शिल्लक आहेत. नवीन फलंदाज गेलाय तो चेतन तांगडी गेलेला आहे. अक्षय यांनी बघितले की स्ट्राईक आपल्याकडे राखली गेली पाहिजे आणि त्यासाठी ते धावले. मात्र ते आपल्या क्रीजमध्ये सुरक्षित पोहोचले नाही असं पंचांचं मत आहे. आणि पंचा या खेळातला सर्वात मोठा दुवा आहे आणि पंचांनी निश्चित डिसिजन दिलेला आहे आणि तो डिसिजन स्वीकारला पाहिजे खेळाडूतीने, असे माझं व्यक्तिगत मत आहे. कोणताही गालबोट तुम्ही या स्पर्धेला लावू नका, कारण या KCLचे सामने आहेत आणि सर्वांसाठी एकच इकडे माप आहे. कोणासाठी मापटा अर्ध्या लिटरचा, कोणासाठी 1 लिटरचा नाही आहे. चांगला आहे, चांगलं डिसिजन आहे. माझ्या मते तरी चांगलं डिसिजन आहे आणि फलंदाज बाद झालेला आहे. शेवटचे 4 चेंडू शिल्लक. नवीन फलंदाज गेलाय तो चेतन तांगडी. मी झालं तांगडी लोकांचा भरपूर मित्रात भरणं आहे. हो, जोरकस मारायचा प्रयत्न, चेंडू नीटचा बॅटवर आला. कव्हरची दिशेने गेलं आणि एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने 2 धावा आता भेटायला हवेत. मात्र
2 धावा भेटतायत. फलंदाजाला एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, आपली बॅट तुमच्या शरीरापासून पुढे गेली पाहिजे. आताही तसंच झालं होतं, मात्र ते पोचले. 2 धावसंख्या झाली ती. दोन धावसंख्या झाली ती. पुढची चेंडू यावेळेला चेंडू थर्डमॅनच्या दिशेने आणि आज सुटलेला झेल. बघूया 2 धावा होतात का. 2 धावेसाठी दोन्ही धावलेले आहेत आणि तिसऱ्या धावेसाठी अवघड काम आहे, मात्र फलंदाज बाद झालेला आहे. या 2 धावसंख्या झाली ती. आले होते त्यांच्या मोबाईलमध्ये दाखवायला का बाबा फलंदाज बाद नव्हता, परंतु इकडे तुम्हाला काय म्हणतात त्याला, रिव्ह्यू नाहीये तुमच्याकडे. तुमच्याकडे रिव्ह्यू नाहीये. इकडे रिव्ह्यूची पद्धत नाहीये. आर्ग्युमेंट करून काही फायदा नाहीये. रिव्ह्यूची पद्धत नाही. रिव्ह्यू असता तर तुमचं म्हणणं आम्ही बघितलं तुमचं की फलंदाज बाद होता की नव्हता, पण रिव्ह्यू नाहीये इकडे. विनय तांगडी गेलेला आहे. मारण्याचा प्रयत्न, जागेवरून खेळण्याचा प्रयत्न. चेंडू काही बॅटीत येत नाही, निधाव जातोय आणि अशा पद्धतीने शेवटचा चेंडू शिल्लक. धावसंख्या ती 35. 4 षटकांनी 5 चेंडूमध्ये धावा झाल्यात. किती बाद? 8 बाद 35 धावा. शेवटचा चेंडू विनय साडी. यावेळी चेंडू समजला नाही. चेंडू मात्र धावबाद होतोय. 35 धावा 36 धावा काढून सामना जिंकायचा आहे. तो संकल्प ग्रुप गजानन स्मृती सावंतपाड्याला. याच्या पुढचं समालोचन माझे सहाय्यक कॉमेंटेटर हे तुम्हाला देतील. बेटा उठ ना. धन्यवाद जावेदजी म्हात्रे. आपण बघितलं की हा एका चांगला व्यक्तिमत्व आपण पाहत आहे. एक चांगले जुने जाणते समालोचक म्हणून आपण सातत्याने पाहिलं. नक्कीच त्यांचा आवाज सुद्धा ऐकला गेला एकंदरीत, आणि तेच म्हणतात ना, जुनं तेच सोनं. आणि नक्कीच अजून सुद्धा ते सोनं टिकवलं गेलं आहे आणि नक्कीच त्यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळाला. अतिथी कक्षामध्ये आपण पाहतोय आदरणीय सन्माननीय कमलाकरजी जाधव साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. माजी सरपंच कमांड देवदल आपण पाहतोय. विभागातील एक नामवंत व्यक्ती आपण पाहिलं. सातत्याने आपण बघितलं तर क्रिकेट जगतावर त्यांचा अफाट प्रेम आपल्याला पाहायला मिळत आहे. त्याच्या समवेत रत्नाकरजी सावंत साहेब सुद्धा आहेत आणि नक्कीच ते सुद्धा एक चांगला व्यक्तिमत्व आपण बघू शकतोय की जेव्हा क्रिकेटचा जर विचार करायचा झाला ना, तर मग ते कोणत्याही प्रकारचं क्रिकेट असो, मग कॉमन प्रीमियर लीग असो किंवा कॉमन विभागामध्ये जिथे जिथे क्रिकेटच्या स्पर्धा आपण पाहिल्या आहेत आणि त्या स्पर्धेला अगदी महत्त्वपूर्ण आपलं योगदान मात्र ज्याप्रमाणे म्हणतात ना, फुल ना फुलाची पाकळी मात्र त्यांच्या माध्यमातून सहकार्य सातत्याने मिळताना पाहायला मिळत आहे. फक्त क्रिकेटपूर्वीच नाही आहे, क्रिकेटपर्यंतच नाही आहे, आतापर्यंत आम्ही सुद्धा पाहायला गेला आहे. कारण की जेव्हा जेव्हा गरज लागली म्हणजे समाजकार्य शैक्षणिक असो किंवा इतर ज्या गोष्टी असो, ज्यामध्ये आपण पाहू शकतो की अनेक असे समाजकार्याचे म्हणजे अनेक अशी कामं आपण बघितली या विभागामध्ये. त्यांच्या माध्यमातून आपण बघितलं की जेव्हा जेव्हा आणि खास करून कोरोना काळ कोण विसरणार आहे, जेव्हा गरिबांना मदतीचा हात मात्र आपण पाहू शकतो या व्यक्तींनी मात्र दिला गेल्या. अशा व्यक्ती आपण बघितल्या तर सध्या तरी विराजमान आपल्याला पाहायला मिळतात आपल्या अतिथी कक्षामध्ये. नक्कीच दिलखुलास व्यक्तिमत्व म्हणून सातत्याने पाहतोय आपण त्यांना. कमलाकरजी जाधव साहेब, रत्नाकरजी सावंत साहेब आपण पाहतोय. त्याचप्रमाणे आपण बघितलं की जावेदजी म्हात्रे साहेब आपण बघतो की ते ज्यांच्या माध्यमातून खूप चांगला समालोचन आपण नुकतंच ऐकलं गेलं. अनेक जुने जाणते खेळाडू सुद्धा आहेत आपण पाहू शकतोय या विभागातील. तर लक्ष आहे एकंदरीत सामना जिंकण्यासाठी 36 धाव्यांचं. तर 36 धावांचं लक्ष आहे. नक्कीच इथे सामना जिंकण्यासाठी विचार करावा लागेल की इथे ज्याप्रमाणे 5 षटक म्हणजे 5 मध्ये एकंदरीत 36 धावा हे टोटल थोडं वाटते, परंतु आपण पाहू शकतोय की हे छोटं टोटल क्रिकेटमध्ये कधी मोठं होईल सांगता येत नाहीये. आपण पाहतोय टेनिस क्रिकेटचा रणसंग्राम, टेनिस क्रिकेटचा महासंग्राम गजानन स्मृती चषक 2024 पाहतोय आपण. या मैदानावर आज पहिला दिवस या स्पर्धेचा कॉमन क्रिकेट असोसिएशनचे संघ खेळताना पाहायला मिळत आहेत. येणाऱ्या काळामध्ये आणि नक्कीच येणाऱ्या वेळेमध्ये एक मोठी स्पर्धा म्हणजे क्रिकेट दुनियेतला आपण बघितला कॉमन क्रिकेटचा सर्वात मोठा महासंग्राम म्हणजेच आपण पाहणार आहोत एशिया कप.
नक्कीच तो लवकरच याच मैदानावर पार पडणार आहे आणि नक्कीच कॉमन प्रीमियर लीग सुद्धा आपल्याला होताना पाहायला मिळणार आहे. ज्याप्रमाणे आपण विचार करायचा झाला तर KPLचा सुद्धा आपण KPLची स्पर्धा सुद्धा याच मैदानावर आपण पाहत आलेल्या आहेत आणि नक्कीच या हंगामामध्ये सुद्धा होताना पाहायला मिळेल, यामध्ये शंका नाही आहे. मैदानाच्या आतमध्ये इंटर होताना पाहायला मिळते जोडी ओपनिंगचे अतुल ठाकरे आपण पाहिला तर आणि त्यांच्या सोबत आपण बघतो की धनराज सावंत. त्या जोडीचा जर विचार करायचा झाला ना, ही जोडी एक सुपरहिट जोडी म्हणून कामगिरी करताना पाहायला मिळेल का? विश्लेषण करायचं झालं तर अतुल या खेळाडूचा एक उभरता सितारामध्ये आपला ज्याने लवकरच नाव कोरलं गेलंय. लवकरच आपण पाहू शकतो की एक महत्त्वपूर्ण संघ पण पाहिला ना तर टीम 94 कामन या संघामध्ये आपण बघितलं तर आपलं स्थान का त्याने पक्क केलं आहे. त्याचं कारण आपण पाहू शकतो की तो प्रभावी खेळ, मग बॅटिंग असो बॉलिंग असो, या प्रभावी खेळाच्या जोरावर त्याने टीम 94 कामनमध्ये आपलं स्थान का पक्क केलं त्याचं प्रत्यक्षात उदाहरण तो मैदानाच्या आतमध्ये देऊ शकतोय. त्याला साथ देण्यासाठी धनराज आपण उल्लेख केला तर एक ज्या प्रकारे या खेळाडूचा जर विचार करायचा झाला ना तर मूर्ती लहान आहे, कीर्ती महान आहे आणि हा खेळ सुद्धा दर्शवू शकतोय आणि ती किमिया केलं या खेळाडूने. कॉमन क्रिकेट असोसिएशनमध्ये आपण बघितलं गोलंदाजी ट्रॅकवर येताना पाहायला मिळते. गोलंदाज आपण पाहिला तर पहिला यश पाटील आपण बघितला तरी या मॅचमध्ये मॅन्डेटरी पॉवर प्ले 1चा जर इशारा आपण पाहू शकतोय कारण की पहिल्या राऊंडच्या मॅचेस आपल्याला पाहायला मिळत आहेत. हा जरूर आपण विश्लेषण करूया कारण की ज्या प्रकारे पहिला राऊंड आपण मला पहिला मॅच गावदेवी कोल्ही टीम हा जिंकला गेला होता केतकी बॉईज खंडीपाडा या टीमच्या समोर. पण दुसरा मॅच आपण बघितला तर सदानंद स्मृती हा संघ जिंकला होता ईशा स्टार या टीमच्या समोर. म्हणजे सेकंड राऊंडचा पहिला मॅच होणार आहे गावदेवी कोल्ही विरुद्ध सदानंद स्मृती असा आणि त्यानंतर आपण पाहू शकतो की जो दुसरा मॅच होताना पाहायला मिळणार आहे न्यू स्टार ए विरुद्ध विजेता हा संघ. या संघातून मात्र आपण पाहू शकतो टॉसची वेळ झाली आहे. चला मी रिक्वेस्ट करतोय की गावदेवी कोहली टीम आणि सदानंद स्मृती टीमचे कर्णधार आपण या टॉस करूया. आलेले आहेत आणि टॉस सुद्धा करूया आपण. हा पहिला बॉल पाहिला आपण तर नक्कीच ज्या प्रकारे डॉट होता आणि त्यानंतर हा चेंडू जरा विचार करायचा झाला 1 ओव्हर नंतर ना किती ओव्हरची असेल मॅच 5 ओव्हरची ना नक्कीच पहिली धाव येताना पाहायला मिळते येत्या. धनराजच्या बॅटमधून आपण पाहिली आहे की 2 बॉल फेस करत असताना एक धाव अतुल ठाकरेकडे लक्ष असेल. लेफ्ट हँडेड खेळाडू ॲडव्हान्टेज आपण पाहिली आहे. या मैदानावर मागचं वर्ष KPL आपण पाहिलं कोण विसरणार या खेळाडूंनी कशा पद्धतीने गाजवलं होतं. जितकं चांगलं क्रिकेट खेळत चाललाय तितका अनुभव या खेळाडूकडे येत चाललाय आणि तितका चांगला खेळ तितका चांगला हा परिपक्व खेळाडू म्हणून उभारता सितारा म्हणून आपल्याला या कॉमन विभागातून येताना पाहायला मिळणार आहे. काळाची गरज भावली आपण तर तो म्हणजेच हा खेळाडू चांगला चेंडू पाहायला मिळतोय. क्या बात आहे मिस्टर यश पाटील. ज्या प्रकारे आपण पाहू शकतो की कीर्ती उंची लहान आहे मात्र कीर्ती महान आहे आणि त्या अनुषंगाने हा चेंडू हाताळला गेला कारण की आपण पाहू शकतो वीक झोन पकडला गेला. खेळाडूचा वीक झोनमध्ये मारा केला गेला. एक चांगला टेक्निकली आपण बघितला तर चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु त्याला सॉफ्ट हँडने खेळण्यासाठी मजबूर केला, ड्राईव्ह करण्यासाठी मजबूर केला. कटचा अतिशय जबरदस्त टेम्परामेंट टी फॉर टॅलेंट टी फॉर टेक्निक टी फॉर टेम्परामेंट दर्शवत असताना मिस्टर धनंजय आणि त्याच्या बॅटमधून धनराज आणि त्याच्या बॅटमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय शानदार चौकार. बॅटमधून कमालीचा शॉट पाहायला मिळाला. धावसंख्या आपण पाहिली 6च्या घरामध्ये एंटर होताना पाहायला मिळते. नक्कीच एक चांगली सुरुवात मिळवायचा प्रयत्न, संत आणि सावध सुरुवात. कोणत्याही प्रकारचं जोखीम घेण्याचा प्रयत्न केला जात नाही मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये आणि विश्लेषण करायचं झालं तर सध्या तरी एक चांगलं नियंत्रण पाहायला मिळत आहे. चांगला ड्राईव्ह शतरक्षक आहे धीरज होता परंतु बघितलं थोडंसं फंबल जरूर झाला होता परंतु आपण पाहू शकतो की चेंडूला अडवला गेला. सिंगल मिळाली. बुनबुन से सागर बढ़ता है जैसे कहा जाता है ना. एक धाव म्हणून आपण बघितलं तरी ते धाव फळक बनवण्याचा प्रयत्न केला जातोय.
शेवटचा चेंडू असेल या मांढरंडे पॉवर प्लेच्या षटकातील. अतुल कडे स्ट्राईक आहे आणि मोठा करण्याचा प्रयत्न करेल हे षटक. इनसाइड आउटचा फटका डाऊन द ग्राउंड पाहतोय आपण एका टप्प्याने बाउंड्री लाईनला क्लिअर करणारा फटका. जानदार शानदार कडक फटका. चौकार 4 धावा. आपण 2 कर्णधार आलेले टॉस करण्यासाठी वळी या टॉस बॉक्स मध्ये आदरणीय सन्माननीय कमलाकरचे जाधव साहेबांना रिक्वेस्ट करेन की सर आपल्या शुभ हस्ते आपण करूया टॉस. तर नक्कीच ज्या प्रकारे हा टॉस केला जाईल आमचे कॅमेरामॅन सुद्धा नक्कीच कॅचअप करतायत. टॉस होताना पाहायला मिळतोय 2 प्रतिस्पर्धी संघ. टॉसचा बॉस आपण बघितला तर एकंदरीत आपण बघितला तर सदर्न स्मृती वन द टॉस अँड डिसाइड वन द टॉस अँड बॅट फर्स्ट. टॉस जिंकून फलंदाजी स्वीकारली आहे. नक्कीच तिथेच्या शुभ हस्ते आपण पाहिला हा टॉस झाला. तर पहिलं षटक आपण पाहू शकतो. आतापर्यंत पहिल्या षटकामध्ये जर विचार केला तर 11 धावांची मिळालेली सुरुवात. जाधव अक्षय जाधव गोलंदाजी ट्रॅकवर त्यांना पाहायला मिळते ज्याने बॅटिंग खूप चांगली केली होती आणि त्याच बॅटिंगच्या जोरावर मी तर म्हणेन की धावफळ 35 पर्यंत पोहोचला. कारण की ज्याप्रमाणे आपण पाहू शकतो कुठेतरी अडचणीमध्ये 7 चेंडूमध्ये 18 धावा त्याच्या बॅटमध्ये येताना पाहायला मिळाले आणि त्यामुळेच ते धावफलक 35च्या जवळ पोहोचला. हा पहिला बॉल पाहिला आपण या षटकातील. ऑफस्टंपच्या भरपूर बाहेर होता, वाईड होता आणि नक्कीच आपण पाहतोय की त्या बॉलवर आपण बघितलं की धनराज नक्कीच एक चांगला फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न करत होता परंतु त्या फटक्याला तितकं यश मिळालं नाहीये. ज्या परिणाम आपण बघितलं आपल्या टीमची मंजिल आहे ती म्हणजेच 36 धावांचं आणि ती लक्ष्य गाठण्याचं आहे. प्रयत्न करावं लागेल सातत्याने मात्र ते प्रयत्नांना मात्र यश हे मिळताना पाहायला मिळेल. दुसऱ्या बाजूने गोलंदाजाने विकेटसाठी जावं लागेल. जर या मॅचमध्ये जान टाकायची असेल या मॅचला आपल्या बाजूने जर खेचायचं असेल तर विकेट हा एकमेव पर्याय आहे तुमच्याकडे. तो जर मात्र तुम्ही घेण्यामध्ये यशस्वी झालात तर मॅच बनू शकते. इथे पाहिला आपण तर नक्कीच धीम्या गतीने टाकलेला चेंडू पाहिला पण ज्यामध्ये व्हेरिएशन केला गेला होता, रफ्तार कमी केली होती, टप्पा आपण बघितला तर अगदी बॉडीच्या जवळ हाताळला गेला होता आणि संधी नव्हती. एलिव्हेशन शोधण्याचा प्रयत्न करत होता. हा फटका एक्झिक्यूट करण्यासाठी एलिव्हेशन शोधत होता अतुल मात्र ते मिळालं नाहीये. यावेळेला चांगला फटका पाहायला मिळतोय. हवेच्या लाटांवर स्वार चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या पार. हा आलाय अतुल ठाकरेच्या बॅट मधून शानदार फटका. षटकार. आपण पाहू शकतो या वेळेला एक मोठा फटका मैदानाच्या आतमध्ये एक्झिक्यूट केला गेला. धावसंख्या पाहिली आपण 18च्या घरामध्ये अजून सुद्धा 18 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. पुढे एकदा शॉट ऑन बॉल चेंडू गोल सीमा पार. षटकार. लागोपाठचा दुसरा. मात्र डंका मैदानाच्या आतमध्ये वाजत असताना पाहायला मिळतोय. पोहोचली आपण बघितलं तर 24 या आकड्यावर. नक्कीच आपण पाहू शकतो की या मॅचला लवकरात लवकर फिनिश करण्याचा प्रयत्न सुद्धा होताना पाहायला मिळेल अतुलचा. कारण की ज्याच्याकडे आपण पाहतोय क्षमता आहे, ऍडव्हान्टेज पाहिली, एक्स फॅक्टर हवा आणि हवाचा साथ आहे. मात्र यावेळेला आकाशात आहे नक्कीच पक्ष्यांचा थवा पण मैदानाच्या आतमध्ये अतुल ठाकरे नावाचीच हवा आणि सलगचा तिसरा षटकार येताना पाहायला मिळते. धावसंख्या 30च्या घरामध्ये.
6 धाव्यांची आवश्यकता मैच जिंकण्यासाठी. बस अब 6 रनों की जरूरत है इस मुकाबले को जीतने के लिए और शायद से आ सकते हैं. इस बार बड़ा बड़ा प्रयास किया था, हवा में गेंद खड़े हो गए खिलाड़ी इसके नीचे, लेकिन कैच लपकने का मौका नहीं है. कहीं ना कहीं दूर रहे थे इस कैच से. 2 रन आसानी से मिलेंगे. 2 के 7 रन संख्या बढ़ती हुई 32 धाव फळकावर पाहायला मिळत आहेत. एकंदरीत आपण पाहिलं 2 षटकाचा खेळ समाप्त झाला आहे आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर फळकावर पाहिले आपण तर 32 धावा 16ची सरासरी मिळाली. सामना जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त गरज आहे ती म्हणजे 4 धाव्यांची. अतिथी कक्षामध्ये आपण अतिथींचा नक्कीच विचार केला तर सन्माननीय कमलाकरचे जाधव साहेब आपल्याला पाहायला मिळतात. त्याचप्रमाणे विचार करायचा रत्नाकरचे सावंत साहेब आपण पाहतोय. त्यानंतर जयंतजी म्हात्रे साहेब आपण पाहतोय जे आपल्याला पाहायला मिळतात आणि कोणतरी आपण पाहू शकतो व्यक्ती हे मान्यवर सध्या तरी आपल्याला लाभलेले आहेत या स्पर्धेसाठी. दुपारच्या सत्रामध्ये 4 धाव्यांची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. जे षटक आपण पहिलं पॉमन एंड कडून हाताळलं गेलं होतं आणि त्या षटकामध्ये एकंदरीत विचार करायचा झाला ना तर भरपूर धावा खर्च केल्या अक्षयने. 21 धावा त्या खर्च केल्या षटकामध्ये. पहिल्या बॉलवर सिंगल आले होते, त्यानंतर एकंदरीत 3रा 4था आणि 5वा चेंडू 3 षटकार पडले गेले. धंडा स्ट्राईक एंडकडे ज्याने सुरुवात चौकाराने केली होती नक्कीच आपल्या टीमसाठी. आपण बघितलं जर ज्या प्रकारे डेड बॉलचा इशारा मात्र येताना जर पाहायला मिळत आहे कारण की आपल्या टीमसाठी जर विचार केला ना तर जी बाउंड्रीज आपण पहिली ती धनराजच्या बॅटमधून आली होती. चार धाव्यांची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. कदाचित आपण पाहू शकतो याच फटक्यावर 4 धावा येतील की काय आणि तेच होताना पाहायला मिळत आहे. चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा आला विजय चौकार आणि या चौकाराने मात्र सामना जिंकतोय गजानन स्मृती सावंतवाडा टीम. तर सामन्याचा जर विचार केला तर मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्काराकडे आम्ही लक्ष केंद्रित करतोय. ज्यामध्ये आपण पाहिलं की जो खेळाडू हकदार ठरतोय त्याचं विश्लेषण करूया. ॲज अ बॉलर म्हणून आपण पाहिलं एकंदरीत 1 विकेट त्याने मिळवला गेला आणि त्याचप्रमाणे